न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने श्री गजानन महाराज पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले। टाळ मृदंगाचा गजर करत विठ्ठल नामाच्या स्वरांनी कुचन प्रशालेच्या प्रांगणात पालखीचे आगमन झाले। संस्थेच्या वतीने पालखीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली होती। विविध रंगांनी रांगोळी सजविले होते। रांगोळी व फुलांच्या पायघड्या घालून पालखीचे आगमन झाल्यानंतर पालखीचे भव्य स्वागत करून संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅथम, सचिव दशरथ गोप, उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, खजिनदार गोवर्धन कमटम यांच्या हस्ते मनोभावे पूजा करण्यात आली। यंदा पालखी आगमनाचे 56वे वर्ष होते। प्रशालेच्या प्रांगणात स्वागतासाठी बँड पथक सज्ज करण्यात आले होते। या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने देखील चोख बंदोबस्त ठेवला होता। यावेळी संस्थेचे विश्वस्त दिनेश यन्नम, व्यंकटेश आकेन, श्रीधर चिट्ट्याल, मधुकर कट्टा, विजयकुमार गुल्लापल्ली, गणेश गुज्जा, अंबादास गज्जम, रमेश बद्दुल, श्रीनिवास जोग, रामदास हिप्पाकायल, ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, माजी प्रशासकीय अधिकारी श्रीनिवास गोस्की, युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम, राकेश पुंजाल, श्रीनिवास गड्डम, प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, बाळकृष्ण गोटीपामुल, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, मल्लिकार्जुन जोकारे, प्रणिता सामल आदी उपस्थित होते।
साहेब 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 हां श्री क्षेत्र गजानन महाराज शेगाव यांची पालखी गेल्या सोलापुरात गेल्या 57 वर्षापासून येत आहे. सोलापूरच्या प्रथम मुक्काम मी पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन हायस्कूलमध्ये गेल्या 57 वर्षापासून येत आहे. गेल्या 30 वर्षापासून मी या पालखीचं स्वागत करतो. हे माझं भाग्याचं चांगलं वाटतंय. त्यामुळे जे पालकरी वारकरीसाठी जे दिवसेंदिवस गर्दी होत आहे, आज 1800 वारकरी येत आहेत. त्यांची सोय सरकारी दरबारी व शाळेकडनं उत्तमरित्या होत आहे आणि दिवसेंदिवस भाविकांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढत असल्यामुळे नियोजनात बराचसा बदल करून आम्ही चांगल्या प्रकारे त्यांच्या सोयी केलेल्या आहेत. या पालखीला इतिहास आहे, त्यामुळं चांगल्या प्रकारे या पालखीचं आम्ही स्वागत करून आम्ही आज धन्य झालेलो आहे. त्याबद्दल काय सेवा दिली जाते संस्थेतर्फे? संस्थेतर्फे त्यांना पूर्ण सकाळपर्यंत जे राहण्याची सोय, चांगल्या प्रकारे पाणी पुरवठा व जेवणाची सोय या सर्व संस्था व संस्था संचलित इतर शाखेतर्फे करण्यात येते. पूर्ण दिवसभर असते, रात्रभर मुक्कामी असते. दर्शन जवळजवळ रात्री या मागील 2-3 वर्षापासून 3-4 वर्षापासून रात्री 12-1 पर्यंत दर्शनाची रांग लागत आहे आणि पहाटे परत 3:30-4 ला श्रीची गजानन महाराज श्रीची अभिषेक असतो. त्याला पण चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे व सकाळी 6 वाजता येथून प्रस्थान होत असते.